जनता लाईव्हच्या या स्पेशल नुसतं स्पेशल नाही तर अगदीच स्पेशल कार्यक्रमात मी किशोर नाईक गावकर आपलं स्वागत करतो। आज वर्ल्ड एन्व्हायरमेंट डे, जागतिक पर्यावरण दिन, आणि या जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्तानं मी या बच्चे कंपनीच्या बरोबर आहे। ही बच्चे कंपनी दिसते तशी नाही, या बच्चे कंपनीनं एक मोठा पराक्रम केला आहे आणि हाच पराक्रम तुमच्यासमोर आणण्यासाठी आजचा हा कार्यक्रम आहे। मी आहे नादोडा या गावात, उत्तर गोव्यातल्या बारदेस तालुक्यातील नादोडा हा एक छोटासा गाव, शेतीप्रधान, माडाची झाडं, त्याच्यानंतर बागायती, अशा पद्धतीनं सुंदर असा हा गाव, 5 सदस्यांची पंचायत, जवळजवळ 4 ते 4.5 हजार लोकसंख्येचा हा गाव। या गावानं सध्या संपूर्ण गोव्याचं लक्ष वेधून घेतलं आहे ते एका अनोख्या उपक्रमानं, आणि हा उपक्रम सुरू करणारं सैन्य म्हणजे ही बच्चे कंपनी आहे। काय आहे नेमका हा उपक्रम आणि या उपक्रमानं संपूर्ण गोव्याचं लक्ष कसं वेधून घेतलं आहे हे तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आजचा मुहूर्त, याच्यापेक्षा दुसरा चांगला मुहूर्तच असू शकत नाही। तो मुहूर्त म्हणजे वर्ल्ड एन्व्हायरमेंट डे आणि पर्यावरणाशी संबंधित असा हा विषय आहे। हॅशटॅग गावाखातीर असा एक उपक्रम सध्या सोशल मीडियावरती बराच चर्चेत आहे, बराच व्हायरल झालेला आहे। हॅशटॅग गावाखातीर हा नेमका काय उपक्रम आहे आणि हा नेमका काय प्रकार आहे हे जाणून घेण्याच्या उत्सुकतेने आम्ही आज नादोडा या गावात पोहोचलेलो आहोत आणि आमच्या दिमतीला हॅशटॅग गावाखातीरचं पूर्ण सैन्य, बच्चे कंपनीचं सैन्य आमच्याबरोबर आहे आणि त्यांच्याकडूनच आम्ही जाणून घेणार आहोत की हा नेमका उपक्रम काय आहे, या बच्चे कंपनीनं हा उपक्रम कधी सुरू केला, कसा सुरू केला, आणि या उपक्रमानं या केवळ नादोडा गावचंच नव्हे तर संपूर्ण गोव्याचं लक्ष वेधून घेतलं आहे। अर्थातच पर्यावरणाचं महत्त्व हे मी काही वेगळं सांगण्याची गरज नाही। जोपर्यंत आपण पर्यावरणाचं रक्षण करणार नाही, पर्यावरणाचं संरक्षण करणार नाही, तोपर्यंत आपलं अस्तित्व हे शाबूत राहणार नाही। हे काही वेगळं आणि वेगळ्या पद्धतीनं सांगायचीही गरज नाही। पर्यावरणाचा सांभाळ करणं हे आमचं प्रथम कर्तव्य आहे आणि हे कर्तव्य प्रत्येकानं आम्ही निभावणं गरजेचं आहे। दुर्दैवानं विकासाच्या या मायाजालात किंवा विकासाच्या या स्वप्नाळू जगात पर्यावरणवाद्यांची किंवा पर्यावरणाची जी नासाडी सुरू आहे, ती नासाडी जर आपण बघितली तर भविष्यात माणूस कसा जगणार किंवा भविष्यात माणूस कसा टिकणार असा प्रश्न आपल्यासमोर उभा राहतो। अलीकडे पर्यावरणवाद्याची टिंगल, पर्यावरणवाद्यांना विकासाचे विरोधक अशा पद्धतीनं पर्यावरणवाद्यांकडे पाहिलं जातं, परंतु काही का असेना पर्यावरणाचं रक्षण हे आपल्याला करावंच लागणार आहे। पर्यावरण आणि विकास याचा समतोल साधूनच आपल्याला पुढं जावं लागणार आहे। तर हाच पर्यावरण रक्षणाचा जो संकल्प आहे किंवा जो विचार आहे तो या बच्चे कंपनीच्या मनात नेमका कसा तयार झाला आणि हा विचार पुढे नेण्यासाठी त्यांनी हॅशटॅग गावाखातीर हा उपक्रम किंवा ही इनिशिएटिव्ह कशी सुरू केली हे आम्ही त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। तर पहिल्या प्रथम आम्ही या बच्चे कंपनीची ओळख करून देणार आहोत। प्रत्येकान आपले नाव आणि आपल्या स्कूलाचे नाव आणि तुम्ही खंयच्या स्टँडर्डान शिकता हे अख्ख्या गोंयाक कळपाक जाय, कारण तुम्ही जे काम करतात ते काम फक्त नादोड्यानूच न्हू, ते काम अख्ख्या गोंयान पावपाक जाय। सो आम्ही सुरुवात करूया तुझ्यापासून। सांग तुझे नाव, तुझे स्कूल आणि तुझे स्टँडर्ड। माझे नाव हर्ष, हांव श्रीराम विद्या मंदिर स्कुलान कोलवाळे शिकता आणि हांव आतां 10th। माझे नाव अनुज अरुण गावस, हांव कोलवाळे सेनरिटा हायस्कुलान शिकता, हांव 9th स्टँडर्डान। 9th स्टँडर्ड, व्हेरी गुड। बाय। माझे नाव सई मनीष गावस, हांव 5th स्टँडर्डान शिकता, शारदा मंदिर स्कूल। शारदा मंदिर टू नादोडा, व्हेरी गुड। माझे नाव पलाश प्रणेश गावस, हांव शिकता पिना शांतादुर्गा हायस्कूल 5th। व्हेरी गुड। येस। हांव जुई मनीष गांव, शारदा मंदिर स्कुलान 9th शिकता। व्हेरी गुड। म्हजें नाव सृष्टी गोविंद गावस, हांव सध्या TY आसा आणि हांव सेंट झेवियर्स म्हापसान कॉलेजीन। व्हेरी गुड। TY म्हणजे लीडर तू। माझे नाव अक्षता आत्माराम गावस, हांव सेंट झेवियर्स कॉलेजीन शिकता, आतां TY BSc करता। व्हेरी गुड। माझे नाव हर्षा गावस, हांव 9th स्टँडर्ड श्रीराम विद्या मंदिर स्कुलान करता। व्हेरी गुड। म्हणजे TYच्या या दोन
टीम लीडर आहेत आणि मला वाटतं ह्या टीम लीडरांनीच या बाकीच्या प्लेयर्सना आपल्या टीममध्ये घेऊन ही इनिशिएटिव्ह सुरू केली असणार. म्हाका एक सांगा, हॅशटॅग गांवा खातीर ही गजाल जेन्ना आमी पयलीं पळयली आणि तुमचे फोटोज जेन्ना पळयले की खंय तरी तुमी ग्लोव्ज घालून कचरो साफ करतात, खंय तरी उदकाचे झरे साफ करतात, मागीर तुमी पोस्टर वेगवेगळे तयार केला, वेगवेगळे घोशवाक्यां त्या पोस्टरांचेर आसात. हे कचरो बिचरो साफ करपाचे विचार तुमच्या मनान कशें कितें येयलें? आतां समर व्हॅकेशनान भुरगीं एक तर टी व्ही पळयतात, मोबायलाचेर गेमी खेळतात, नाजाल्यार खंय तरी पिकनिकेक वयतात, खंयच्या तरी दर्यार वयतात, खंयच्या तरी आनीक फार्म हावसाचेर वयतात, त्या स्विमींग पुलान न्हातात. हे तुमकां कचरो बिचरो साफ करपाचे विचार कितें कशें कितें मनान येयलें? आमी आतां वेकेशन्स आसता, सो आमचो ही आमची प्लेस. हांगासर सगळीं कजन्स आमी एकी कडेन येवन वेगळे वेगळे सेशन्स लायक रिडींग सेशन्स घेवप, खेळपाचे, तशें एन्जॉयमेंट ना आसना आमच्या भितर. आनी सांजचे मागीर वॉकाक वचप आमी. तशीच आमी एक दीस वॉकाक गेल्ली वयर. पळयता जाल्यार सायडीक सगळे कचऱ्याचो फूल डंपिंग एरियाज जाल्लेले आसा. प्रत्येक वाड्याचेर एक एक डंपिंग एरिया, रस्ते देगेकूच सारकी. सो आमी घरा येयली ते चिंतलें तेचेर की हेचेर कितें तरी करया म्हणून, लायक आमच्या नादोळा गांवा खातीर कितें तरी करया म्हणून अशें चिंतलें. मागीर बसली आमी आनी तेचेर स्टडी केली कशें कितें करूं शकता आमी. मागीर एक दीस अशी चाची घेतली आमच्या वांगडा आनी तिका सांगलो आमचो अशें अशें आमकां करपाची इच्छा आसा म्हणून. मागीर आमच्या पेरंट्सांक सांगली. सगळ्यांनी आमकां बरो सपोर्ट केलो, कित्याक तेंचो सपोर्ट आमकां बऱ्या कामा खातीर सदांच आसता. मागीर आमी डिसायड केलें. सो फर्स्ट म्हटल्यार 14th मे आसलेलो तो सारको आनी मदर्स डे आसलेलो तेन्ना. सो तेन्ना लागीं आसलेलो तो डे घेवया म्हटलें आमचे स्वच्छता मोहीम करपा खातीर. आनी मदर्स डे म्हटल्यार मदर नेचराक खातीर तशें. आनी सगळ्यांक आमी पंचायत सरपंचा कडेन गेली, तेचो साथ मागलो. तेणेन म्हटलें आमकां आमचो फूल सपोर्ट आसा तुमकां, बऱ्या कामा खातीर आमी तुमच्या फाटीक आसात. हय हय, सरपंचा कडेन गेली, पंचायतीन सांगलें तेंचें परमिशन घेवपा खातीर. तेंच्यांनी म्हटलें ओके. मागीर पंच मेंबर्स तेंच्यांनी ओके म्हटलें. सगळ्यां कडसून परमिशन घेवन आनी अवेरनस करून मागीर हो कार्यक्रम केलो. पयलो कार्यक्रम तुमचो, पयलो प्रोग्राम हॅशटॅग गांवा खातीर, हो पयलो प्रोग्राम तुमचो कसो जालो? पयलो आमी 14 मे हो आमचो एक बरो असो दीस आमी थरयलो. तो दीस मदर्स डे हो आसलो. त्या दिसाकून आमकां असो बरो दीस असो मेळचो नासलो. सो आमचो फर्स्ट ड्रायव्ह आसलो तो आमी सगळीं पंच मेंबर्स, सरपंच, गांवाचे थोडे गांवकरी येयले ते, पण आमकां चड रिस्पॉन्स असो सपोर्ट मेळोंक ना. पण आमचे जे 20-25 जे लोक येयले तितून आमचो बरो तो प्रोग्राम फर्स्ट ड्रायव्ह सक्सेसफूल जालो. आमचे 5 वाडे आसा नादोरा गांवचे, पण आमी ते अशे आमी पयलीं धाकटे अशे आमी चिंतले की पयलीं थोडी प्लेस हे करतले. पण मागीर चलता चलता अशें आमकां सगळे गांवान फूल कचरो दिसलो. सो आमी चलता चलता तो आख्खो गांव क्लियर, म्हटल्यार आमचो आख्खो 5 म्हटल्यार 4 वाडे आमचे क्लियर जाले. बरं, म्हाका एक सांग, हे तुमी कचरो साफ करपाची तुमच्या मनान कल्पना आयली, मागीर तुमी सरपंचाक मेळ्ळे, गांवकारांक मेळ्ळे, तुमकां लोक हसोंक ना? हे कितें विचित्र तुमच्या तकलेन येता काय? ना, कितें लोकां कडेन गेल्या उपरांत लोकांनी कसो प्रतिसाद दिलो तुमकां? आमकां लोक म्हणू लागले की तुमी वेडिंग इन्विटेशन कार्ड्स वाडटा काय म्हणून, अशें आमकां लोकांनी थोडे विचारले. बट आमी सांगले तेंकां आमी क्लिनिनेस ड्रायव्ह करता, सो आमकां जॉयन करा तुमी. मागीर लोक येयले तुमच्या वांगडा? थोडे येयले, थोडे येवंक ना. ओके, थोडे येवंक ना. बरं, म्हाका एक सांगा, पोस्टर जे तुमी तयार केल्यात पळय, ते पोस्टराचे कल्पना तुमच्या मनान कशी येयली? आणि पोस्टराचेर जे स्लोगन्स, एक तुमचे स्लोगन्स जे आसात ते स्लोगन्स म्हणजे एक वेगळ्याच पद्धतीचे स्लोगन्स, बरोबर? सांग पळया तुतले मेन स्लोगन. एकठांय येवया, गांव सुंदर करूया. येस,
एकठांय येऊया, गाव सुंदर करूया. म्हणजे गाव सुंदर करणं हा या सगळ्या इनिशिएटिव्हचा मेन फोकस आहे. आणि याच अनुषंगाने ह्या मुलांनी वेगवेगळे पोस्टर्स तयार केले, स्वतः या पोस्टरचे स्लोगन तयार केले. आणि ते असे स्लोगन ज्या स्लोगनचा संबंध ज्या पद्धतीनं गावातल्या लोकांची एक जीवन पद्धती असते त्या जीवन पद्धतीला संलग्नित अशा पद्धतीचे हे स्लोगन्स आहेत. तू मला सांग, तू ते हॅलो वासंती म्हणून कितीतरी एक नवीन प्रयोग केला मरे. आणि हॅलो वासंतीक तू वासंतीक फोन करून या तुझ्या हॅशटॅग गावा खातीरची इन्फॉर्मेशन दिता कितें ते सांग पळय, उलय पळय तू वासंती कडेन. हॅलो वासंती, खूप दिसांनी मगो घड मगो काल मगो राती मगो बेस्ट पार्टी असली. चिकन मटन एकटाच खाल्ले. बियरी अजूनच सोपानाले पळय. खंय आय तर वाडयेर हांव वयल्या टाकी कडेन आसा, येता आता. मस्त पार्टी केली आहे यांनी. बरं, पार्टी झाल्यानंतर वासंती जेव्हा काजीनी जाते आणि वासंती काजीनी गेल्यानंतर तिकडची जेव्हा परिस्थिती बघते तेव्हा काय होतं ते आता वासंतीकडूनच आपण जाणून घेऊया. आय गे आय, आता मात्र व्हडली लागली दिसता रे. काय करतलं हे आमचे आताचे भुरगे. आमच्या काजीनी वयतात आणि व्हडल्यो व्हडल्यो पार्ट्यो करतात. आम्ही तरी काय करतली. म्हणजे पार्ट्या करून झाल्यानंतर ज्या बाटल्या किंवा ज्या काचा अशा उघड्यावरती टाकल्या जातात त्याचा त्रास लोकांना कशा पद्धतीनं होतो याचं भानही त्या पार्ट्या करणाऱ्यांना राहत नाही. हा संदेश या सगळ्या एपिसोडमधून, या सगळ्या उपक्रमामधून, या इनिशिएटिव्हमधून या बच्चे कंपनीने दिला आहे. आता मला एक सांग बाबा, तू म्हाका आता एक सांग, ते दीस तुम्ही एक प्रोग्राम केलो, पंचायत मागीर बाकीचे कोण पुलीस आसले तुमच्या बरोबर? हां, सेकंड ड्रायव्ह. त्या ड्रायव्हान तुम्ही कितें कितें केलें? आमच्या वाड्यार आहा तितकोय कचरो काडलो. हां, आणि कचरो काडून मागीर तो कचरो कितें केलो? तो हांगा दवरले कलेक्शन सेंटरार पंचायती कडेन. आणि कलेक्शन सेंटरासून मागीर तो व्हरतात. हय. ओके, बरं, म्हाका एक सांगा, तुम्ही आता पोस्टर तयार केले, पोस्टर तयार करून तुम्ही गांवांत प्रत्येक घरान भोंवल्या तुम्ही ते पोस्टर दिवपाक आणि लोकांनी घेतले तुमचे पोस्टर. बरं, आता म्हाका एक सांग, ही तुमची इनिशिएटिव्ह जाल्या उपरांत तुमचे फोटो सोशल मिडियाचेर येयले, पेपरारूय बातमी येयले, पयर एक लेखूय येयलो तुमच्या इनिशिएटिव्हाचेर. सो तुमच्या स्कुलान चर्चा बिर्चा जावन अरे हें कितें आमची हें कितें करतात. आणि तुमकां आतां तुम्ही कॉलेज, तुम्ही टी.वाय, तुमकां कितें, तुमकां कोणी फ्रेंडांनी विचारूं ना हें कितें करतात काय बीन म्हणून? बरो रिस्पॉन्स मेळ्ळो, फ्रेंड्सांनी बरें एप्रिशिएट केले. अरे वा, व्हेरी गुड. माझे म्हटल्यार अशें आमी जे आमचे हे आसलेले, हांव एका क्लेनलिनेसाक गेल्ले, सो म्हाजी फ्रेंड्स मेळ्ळी, तेंच्यांनी म्हटलें बरो तुमचो ग्रूप केला तो बरो केला, बरें अप्रिशिएट केलें आमकां तेंच्यांनी. तशें आमकां बी अशें इनवॉल्व करा म्हणपाक लागली ती. म्हणजे ती रेडी आहात? हय, ती रेडी आसा. तुम्ही तुमच्या गांवांत हय, तशेंच सांगलें आमी, तुम्ही तुमच्या गांवांत तशेंच करा म्हणून, एक धाकटोसो ग्रूप असो तयार करा आणि तसोच इनिशिएटीव एक स्टेप्स घेया म्हणून सांगलें. तुम्ही स्कुलान गेले पळय हें सगळें करतकूच, मागीर स्कुलान तुमकां कितें रिस्पॉन्स, तुमकां विचारलें टिचरीन बीन हें कितें केलें किंवा अशें बरें काम करतात तुमी किंवा कितें करतात बीन म्हणून? ना, तांकां अजून काय खबर ना. तांकां आतां कळटलें. आतां तुमी आतां हें तुमचें हॅशटॅग गांवा खातीर हें अख्ख्या गोंयांत पावतलें आनी प्रत्येकाक कळटलें की तुमी कितलें बरें काम करतात आनी कशें वेगळें काम करतात. बाबा, तूं म्हाका सांग, हे आतां लोक उठ सूट रस्त्यार कचरो उडयतात, बरोबर? चॉकलेटी खातात तें थंय उडयतात, आनी कितें करतात तें थंय उडयतात. हांकां आतां कसो आडयतलो? डेली तुमी कचरो काडटले की कशें लोकांक कळटलें की असो कचरो उडोवप ना काय म्हणून? आमी तेंच्या खातीर डस्टबिन्स बीन थेयलेले आसात, तरी पूण थोडे लोक आतां भायर बीन उडयतात. आतां हें तुमी सुरू केल्या उपरांत लोक हळू कचरो डस्टबिनान घालपाक सुरवात करतले कशें दिसता तुका? तशें केलां लोकांनी थोडे, तरी पूण थोडे लोक उडयतात भायर कचरो. तुमकां जो मेरेन लोक डस्टबिनान व्हरून कचरो उडयना तो पर्यंत ही इनिशिएटिव्ह बंद जावची ना, बरोबर? हय हय. ओके. शाण्या, म्हाका एक सांग, हे क्लिनलस किंवा कचरो भायर उडोवप ना, रस्त्यार उडोवप ना, कित्या खातीर इम्पॉर्टंट कशें दिसता तुका? आमकां आमचो गांव क्लीन दवरूंक जाय. आतां आमची कोण काजीनी वयतात तेंचे अर्न करपाक, तांकां क्लीन जावंक जाय, काची लागूंक जायना
म्हणून आम्ही कचरो साफ करतात आम्ही. ओके. आता हो स्पेसिफिक तुमकां, कारण तुमी टीवायक बरोबर स्वच्छ भारत मिशन म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदीन सुरू केलो बरोबर. आणि एक स्वच्छता ही कित्याक इम्पॉर्टंट आसता आणि ती कित्याक करची आसता अशें एक मिशन सुरू जालें. पंतप्रधान नरेंद्र मोदीन ती इनिशिएटीव सुरू केल्या उपरांत प्रत्येक देशातले मुख्यमंत्री राज्यपाल जो तो कचरो काडपाक लागलो बरोबर. त्या इनिशिएटिव्हा खातीर खरोच लोकां मदीं कचऱ्याच्या बाबत किंवा स्वच्छतेच्या बाबतीत थोडी तरी जागृती जाली कशी दिसता तुका? थोडी जाली कशी दिसता, पण चडशे कडेन जावंक ना कशी दिसता. मागीर आमच्या आतां थिवी आसा, थिवी थंयसर अशी सगळे एज्युकेटेड लोक ते मेन रोडार सारको अनकंट्रोलेबल खो डंपिंग एरिया जाल्लो आसा. तो आमकां आमच्या नादोरान पळोवपाचो ना म्हणून आमी हो इनिशिएटीव घेतलो त्याच्या खातीर. तुका तुज्या नादोडा गांवचें कितें आवडटा आनी नादोडा गांव तुजो कसो आसचो कसो दिसता तुका? हांव नॉर्मली पणजी सिटीन रावता स्कुलाक लागून, पूण सुटी आसली काय हांगा येवन जे कामनास आसता, झाडां आजूबाजूक आसता ते म्हाका खूब आवडटा. म्हाज्या कजन्सा वांगडा खेळटा आमी हांगा येवन. आनी काजींचो सिजन आसतना आमी काजींनी वयता. सो आतां कितें जाल्यार लोक येवन खंय कचरो जागो मेळटा थंय असो कचरो उडोवपाक लागल्या की घाण येता सामकी. आनी पांय आमी चुन्न काडपाक वयतालीं वयर रस्त्यार, देगेक चुन्नांची झाडां आमची थंय सुद्दां आतां बेश्ट्या पांयांनी आमगेर पयर येयलो तो हांगतलो बेश्ट्या पांयांनी आमी वयताले. बेश्ट्या पांयांनी म्हटल्यार आतां कचऱ्याचे ढीग जाल्यात. बेश्ट्या पांयांनी म्हणजे चपलां घालून सुद्दां वचपाचें ना अशीच परिस्थिती जाल्या. सो आमकां तें पळोवपाचें ना. आमचो गांव जसो आदी सुंदर आसलो आतां सुद्दां सुंदर आसा, तो आतां कचरो कमी करून आमी सामकोच सुंदर सामकोच स्वच्छ अशें करपाक जाय आमकां. आनी आमचो फ्युचर जो आसा तो प्रोटेक्ट करपाक जाय. व्हेरी गुड, व्हेरी नायस. तुका स्पेसिफीक विचारता कारण तूं सेकंड इयर. हो नादोडा गांव तुजो बरोबर, शेती प्रधान. सगळी कडेन पळयत जाल्यार नादोडान दिसतात ते माड, काजी, शेतां, पोफळी सगळे कडेन. हो गांव तूं ल्हानपणा पासून आतां तूं सेकंड इयर पर्यंत पळयता कसो बदलत गेला. आणि हो गांव जर तुका स्वच्छ दवरपाक जाय किंवा गांवचें हें सौंदर्य, शेतां, भाटां, काजी हे जर राखून दवरपाक जाय जाल्यार कितें करचें पडटलें लोकांक? तूं कितें मेसेज दितलें लोकांक? ओके, हो आतां आमचो जो पयलीं सुंदर गांव आसलो तो आतां जे खंय मेळटा थंय लोक कचरो उडयता. सो आतां अशें आमी विचार केला की डस्टबिन्स दवरतले. वेगवेगळे डस्टबिन्स आसता, ब्लॅक आसता तो प्लास्टीक, ग्लास आसता तो पिंक. तशेंच गांवांनी आमी डस्टबिन्स दवरतले. सो लोकांनी जे आपलो विचार करूंक जाय, खंयसरूय उडोवंक जायना. पयलींच विचार करूंक जाय म्हटल्यार घरा पासूनच ती हें जाता. पयलीं आपलें घर स्वच्छ करूंक जाय आनी सरावंडींग, मागीरूच ते गांवाचे विचार येता. सो हांव मॅसेज दिवपाक सोदतां की ते यूज करा. डस्टबिन्स ते गांवांत दवरला ते तेंचे यूज करा. अशें खंयसरूय कचरो उडोवंक जायना. ओके, म्हाका एक सांगा, ग्रामपंचायत किंवा पालिका जे असतात आता शहरान, आता पणजी सारक्या जाग्यार बायक खबर आसतलें की म्युनिसिपालिटी येता, कचरो व्हरता, ओलो कचरो सेपरेट, सुको कचरो सेपरेट, ती येतात व्हरतात. अशा पद्दतीन एक सिस्टम शहरांनी आसता. गांवांनी काय पंचायती कडल्यान काय पालिका कडल्यान ती पद्दत चालू आसा. तुमच्या गांवान ग्रामपंचायतीचे मार्फत अशा पद्दतीन कचरो गोळा करपाची बीन कितें इनिशिएटीव चलता? त्या दीस आमी आमचो फूल ग्रूप मेळोन पंचायतीन गेली आनी सेक्रेटरीक मेळ्ळी ह्योच प्रश्न घेवन की आमकां डोर टू डोर गार्बेज कलेक्शन जावपा जाय आमच्या गांवांत म्हणून. पूण ती म्हाका म्हणटा की आमी एकलो मनीस वयता सगळ्या डोर टू डोर वयता हाडपा लागली. हांवें म्हटलें आमगेर काय येना, हिंच्यांनी म्हटलें आपणागेरूय येना म्हटलें. आपलो मनीस वयता हाडपा लागली. ते लोक आनी डंपिंग एरिया जाल्लेले आसा. इफ लोक हे वयता जाल्यार डंपिंग एरियाज कशे जाले काय विचारले आमी तिका, ते लोक आयकना म्हणपा लागली. सो अशें जावंक फावना. बिकॉज हे ऑथॉरिटीज जे आसता तेंच्यांनी स्ट्रीक्ट एक्शन घेवपा जाय हेच्या बद्दल. आनी घरान घरान वचून तांकां एक अवेरनस करपा जाय. आमी केल्लोच आसात पूण तेंच्यांनी एक ऑथॉरिटी मेळटा पळय तांकां, सो तेंच्यांनी सुद्दां करपाची अशी इच्छा आसा आमची. ओके, तुमच्या गांवांत झरो किंवा तलाव असो आसा, तुमी थंय न्हावपाक बिवपाक वयतात आनी थंयसर तुमकां मजा येता, सगळीं भुरगीं सुटी पडली काय ह्या समर वेकेशनान थंय वचून न्हातात, अशे झरे तलाव बिलाव आसा तुज्या गांवांत? खंय आसा? तळ्या कडेन म्हणून थंय वयता न्हावपाक? हय. थंय साप आसा ते? ना.
कोवच्यो लागता पायांक एक एकदा. कवचो लागता. तुम्ही ते तलाव साफ करपाचे बीन पंचायतीकडे उलयला किंवा तुम्ही इनिशिएटिव्ह घेतला त्या संदर्भात? सेकंड ड्रायव्हाक आमी गेल्ले तेन्ना केल्लो साफ. व्हेरी गुड. म्हणजे तलावय तुम्ही साफ केला. बरं, म्हाका एक सांगा, आता गांवान वेगवेगळी वखदांची झाडां असतात जी तुमच्या हांवें हेचेर पळयल्या, तुमचे फोटोजान पळयल्या, बारीक बारीक झाडां. पोटान दुखत जाल्यार हें झाडाचें पान हें करपाक जाय, दाड फोडटा जाल्यार हें करूंक जाय, अशी वेगवेगळी झाडां. अशी बायोडायवर्सिटी म्हणून एक हें आसता कमिटी पंचायतीन. ती असली जी झाडां असतात जी वनौषधी असतात त्याचे आयडेंटिफिकेशन करतात, ती सांबाळून दवरतात आणि किंवा ती आनीक वेगळ्या पद्दतीन त्याची वाड जावपाक जमणे अशी नादोड्याची स्पेशलिटी. नादोड्यान बाबा ही गजाल मेळटा अशें नादोड्याची स्पेशलिटी कितें आसा? आतां आमचो नेक्स्ट ट्राय म्हणटकूच आमी एक एनवायरमेंट डे आमचो लागीं पावलेलो. सो आमी सगळ्यांनी जितले आतां इतले आमी क्लेनलीनस एनवायरमेंटा खातीरूच करता, नेचरा खातीरूच करता. सो एनवायरमेंट डे दिसा सुद्दां एक कितें तरी करपाचें अशें. मागीर आमी आमच्या काकांक घेतले, वळखीचे आसात, आनी तांकां घेवन रानान गेली सकाळीं फुडें. ना पयर गेली आनी तेंच्या कडसून वेगळ्या वेगळ्या झाडांची म्हायती घेतली, वळखोवपाक शिकली त्या झाडांक. आनी मागीर ती झाडांची फोटोज काडले आनी येवन घरा येयली. मागीर आमची काकी आसा, हेची एक आजी आसा, ती त्या झाडा पासून, पाल्या पासून, मागीर तेजी स्कीन आसता ती बाक, तेच्या पासून वखदां करतात. तेंच्या कडेन गेली, तेंच्या कडसून विचरोन घेतले, खेका यूज करतात सगळे बरोवन काडले आनी आयच्या खातीर पोस्टर्स तयार केले. ते सगळे आतां सोशल मिडियाचेर सगळे स्प्रेड केले. म्हणजे सोशल मिडिया वयल्यान तुम्ही वेगवेगळ्या आजारा वयली वखदांच लोकांक उपलब्ध करून दिल्या. म्हणजे आता ती वाचपाची लोकांनी आनी ती कुटोवपाची पानां आनी घेवपाची. ओके, बरें. म्हाका एक सांगा, गांवां खातीर किंवा गांवांतली स्वच्छता, गांवांतले वेगवेगळे झरे तेंची स्वच्छता, लोकांनी कोयर भायर उडोवचो न्हू, तो वेवस्थीत दवरचो, ओलो कोयर एकी कडेन, सुको कोयर एकी कडेन, तो कलेक्शनाक येता काय ना ते सोडून दी, पूण कोयर तरी भायर असो रस्त्याचेर उडोवचो न्हू, अशें जी इनिशिएटीव तुमी एक्चुअली ती प्रत्येकान करपाक जाय. पूण कशें जागो आसा, शहरान कशें आसता, शहरान तुका कोयर उडोवपाक मेळना म्हणून तो बालदेन घालचो पडटा. हांगा गांवान जागो आसता, फाटल्यान नुस्तें सुटी केलें काय फाटल्यान माडाक घातलें, अशी एक पद्दत आसता. सो ह्या सगळ्या हेतून ह्यो ज्यो गोश्टी आसात, गांव साफ दवरपाचो, स्वच्छ दवरपाचो, तुमी भुरगीं म्हणून आतां ही इनिशिएटीव सुरू केली. लोकांकूय तें पडटा, पूण ते वळना कित्याक? म्हणजे लोकांक कितें डिफिकल्टीज येतात हें मेंटेन करपाक, कोयर मेंटेन करपाक, किंवा जो विचार आसा की बाबा आपूण घाण करप ना, रस्त्याच्या कुशीक उडोवप ना, कितें दिसता तुका? लोकांक हें डिफिकल्ट कित्याक दिसता? इजी एक्चुअली गोश्टी ह्यो, पूण करपाक गेल्यार तांकां डिफिकल्ट कित्याक दिसतात? म्हणले लोकांनी अशें पयलीं चिंतूंक जाय की कचरो उडोवंक जायना. तांकां डिफिकल्ट अशें लागना, पण ते करूंक सोदिनात. लायक अशें आमचे किचनांतले जे वेस्ट आसता ते जस्ट आमी फाटल्यान जागो आसलो जाल्यार एक हणको खणून भितून घालूं शकता, पण ते लोक करूंक सोदिना. मातशें एक स्टेप घेवन फुडें जी म्हटल्यार करूंक जाय अशी म्हजी इच्छा आसा. ओके, तर ही जी बच्चे कंपनी आहे नादोडा गावची, या बच्चे कंपनीनं स्वतःच्या कल्पनेतून हॅशटॅग गावा खातीर हा उपक्रम सुरू केला आणि या उपक्रमाच्या अनुषंगाने वेगवेगळ्या गोष्टी आतापर्यंत त्यांनी केल्या. महत्त्वाची गोष्ट म्हणजे जनजागृती. त्यांनी स्वतः पोस्टर्स तयार केले, त्या पोस्टर्सना वेगवेगळे स्लोगन दिले. ते पोस्टर्स आपल्या पालकांकडनं, नातेवाईकाकडनं छापून आणले आणि ते प्रत्येक गावातल्या घरी घरी वाटले. हे पोस्टर्स वाटल्यानंतर अख्ख्या गावभर चर्चा झाली की हा आणि काय प्रकार आहे, या मुलांनी हे आणि नवीन सुरू केलं आहे. त्याच्यानंतर चक्क ही मुलं जाऊन पंचायतीमध्ये पंचायत मंडळाला, सरपंचांना भेटली, सचिवांना भेटली, स्वच्छतेबाबत त्यांना जाब विचारली. त्यांनी सांगितलं की आमचा पूर्ण पाठिंबा तुम्हाला आहे आणि त्यांनीही त्यांना साथ दिली. त्यांच्या साथीनंतर पहिला ड्राईव्ह त्यांनी स्वतः केला, दुसऱ्या ड्राईव्हला त्यांना आणखी जास्त लोकांचा पाठिंबा मिळाला, पंचायतीचा पाठिंबा मिळाला, मग गावातल्या काही समविचारी लोकांचा पाठिंबा मिळाला. पण या हॅशटॅग गावा खातीरच्या उपक्रमानं या नादोडा गावच्या प्रत्येक गावागावात एक मेसेज मात्र नक्की गेला आहे. तो मेसेज म्हणजे आपला गाव हा स्वच्छ असणं गरजेचं आहे. त्यामुळे मला वाटतं की यांच्या जनजागृतीमुळे जी कोणी गृहिणी किंवा महिला किंवा कोणी पुरुष असतील, कचरा टाकतेवेळी त्यांना लगेच हॅशटॅग गावा खातीर याची आठवण नक्कीच होईल आणि ॲटोमॅटिक तो कचरा कुठल्या तरी कचरा पेटीतच जाणार आहे.
हा खूप महत्त्वाचा असा विषय आहे, खूप महत्त्वाची इनिशिएटिव्ह आहे. या मुलांनी ज्या पद्धतीनं ही इनिशिएटिव्ह घेतली आहे, ऑफकोर्स त्यांच्या पालकांचं त्यांना पाठिंबा, त्यांचं पालकांचं त्यांना मार्गदर्शन आणि प्रोत्साहन हे देखील तेवढंच महत्त्वाचं आहे. आजकाल अशा उपक्रमांना पालकही प्रोत्साहन द्यायला बघत नाही, कारण प्रोत्साहन दिलं मग त्यांच्यामागे वेळ द्यावा लागतो, त्यांना घेऊन बसावं लागतं. आज पालकांकडे तेवढाही वेळ नाही. त्यामुळे बेस्ट इज त्यांच्या हातात मोबाईल दिला की मुलं ॲटोमॅटिक बिझी राहतात, पालकांनाही त्याचा त्रास होत नाही. अशा पद्धतीनं आज सगळीकडे जो काय प्रकार सुरू आहे त्याला फाटा देत या हॅशटॅग गावाखातीर या टीमनं हा एक वेगळा उपक्रम सुरू करून पूर्ण गोव्यासमोर एक नवा विचार त्यांनी दिलेला आहे. हा विचार गोव्यातल्या प्रत्येक गावागावात पोचण्याची गरज आहे. आज वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीनं पर्यावरण संरक्षणाचे उपक्रम किंवा काम वेगवेगळे लोक आपापल्या पद्धतीनं करतात, परंतु इथं महत्त्वाचं एवढंच आहे की इथं हे जे बच्चे कंपनी आहे, यंग जनरेशन, म्हणजे एकीकडे शालेय मुलं आणि दुसरीकडे कॉलेजची मुलं, ह्या दोघांनाही एकत्र येऊन त्यांनी या पद्धतीनं हा जो उपक्रम चालवला आहे, त्यामुळे ह्या उपक्रमाला मोठं महत्त्व आहे. आणि या हॅशटॅग गावाखातीरच्या उपक्रमामुळे हा बारदेस तालुक्यातला छोटासा सुंदर असा नादोडा गाव आज चर्चेत आलेला आहे. या उपक्रमातून, या कामातून या मुलांनी पूर्ण गोव्यातल्या सगळ्या मुलांपर्यंत हा संदेश पोहोचवलेला आहे. त्यामुळे आम्हाला खात्री आहे की हॅशटॅग गावाखातीर हा जो उपक्रम आहे, ही जी इनिशिएटिव्ह आहे, ती गोव्यातल्या प्रत्येक गावागावात बच्चे कंपनी स्वतः ही इनिशिएटिव्ह आपल्या हातात घेऊन अशा पद्धतीनं आपापल्या गावातल्या स्वच्छतेबाबत काम करणार आहेत, स्वच्छतेबाबत जागृती करणार आहेत. आणि त्याचबरोबर त्या गावातलं जे नैसर्गिक संपत्ती आहे, बायोडायव्हर्सिटी आहे, किंवा त्या गावातली जी काय वनस्पती आहेत, अनोख्या वनस्पती, त्याचं जतन, त्याचं संवर्धन होईल आणि त्या गावाचं ते सौंदर्य आहे, त्या गावाचं जे वेगळंपण आहे, ते वेगळंपण त्याच्यातनं राखलं जाणार आहे. आता शेवटच्या सत्रात आम्ही या प्रत्येक पर्यावरण सैनिक आम्ही त्यांना म्हणू, त्यांच्याकडनं एक संदेश पूर्ण गोव्यातल्या लोकांसाठी, गोंयकारांसाठी, गोव्यातल्या लहान मुलांसाठी हांव सांगतलें तांकां की तुमी तुमचो कचरो तुमच्या डस्टबिनान दवरा आणि तुमचो किचन वेस्ट हा तो घरा फाटल्यान जागा आसा जाल्यार खड्डो मारा आणि भितर घाला, तेची तुमकां एक कंपोस्ट सॉयल तयार जातली. जी मेसेज आसा की अशे थोडे भुरग्यांनी अशे येवपाचे, लायक तुमचे कजन्स आहा तेंच्यांनी येवपाचे, एक अशी तुमचे कम्युनिटी एक ग्रूप कसो तयार करा आणि एकूच स्टेप अशी घेया टुवर्ड्स युअर विलेज ऑर सिटी, एकूच अशी एक स्टेप्स घेया आणि तुमचे कितले सक्सेस जाता ते पळया. इफ बरें जालें, तुमचो थोडोसो सपोर्ट मेळ्ळो जाल्यार दुसरी ड्रायव्ह करा आणि पळया. इतलेंच म्हणजे सांगपाचें आसा. हांव सांगपाक सोदतां, पयलीं म्हटल्यार व्हडल्यांक एक सांगपाची गोश्ट आसा की आमी आतां वॉकाक वयता पळय वयर, थंयसर सायडीक पॅम्पर्स दिसतात फक्त आमकां. आनी आमी एक असो एक हें केल्लो स्लोगन की घरांतलो गो गांवार कित्याक करता, आनी हें आमी स्प्रेड करूंक ना. 4 जाणांक विचारलें स्प्रेड केल्यार बरें, लोक म्हणटा ना तें बरें न्हू, तें ऑफेन्सीव कशें जातलें म्हणपाक लागलें. पूण म्हाका क्वेश्चन आसा की पॅम्पर्स तुमी उगड्यार उडयतात तें बरें आनी आमी जो स्लोगन केला तो ऑफेन्सीव जाता, असो क्वेश्चन करपा जाय आहा. आनी ते पॅम्पर्स बी तसले मातशे उडोवपाचे मातशे लोकांनी कमी करपा जाय. आनी भुरग्यांक संदेश म्हणजे तेंच्यांनी आपल्या सुद्दां गांवांत आमच्या भशेन एक ग्रूप करून स्टार्ट करपा जाय. आमच्या कडसून जालें तांकां फूल सपोर्ट आसात, आमच्या कडसून आयडियाज घेवं शकता ती. थँक्यू. व्हेरी गुड. आतां आमच्या गोंयान खुबशीं फेस्टिवल्स जाता. फेस्टिवल्स म्हटल्यार काय डेकोरेशन येता, फुलां वापरता आमी, प्लास्टिकाच्यो पोत्यो, फुलां हाडपाकूच आमी बाजारांच्यान प्लास्टिकाच्यो पोत्यो घेता. सो हांव कितें म्हणटा की प्लास्टिकाच्यो पोत्यो व्हरच्या परस तुमी घरांतल्यो कपड्याच्यो पोत्यो व्हरा. घरान डेकोरेशन करता आनी इको फ्रेंडली आयटम्स व्हरा, म्हणजे माडाचे आतां कितें कितें वापरूं शकता आमी. सो तें वापरा, तेजें डेकोरेशन करा. इन्सेन्स स्टिक्स आसता तेजे प्लास्टीक आसता पळय ते सुद्दां सारके डिस्पोज करा. ऑल्सो आमी आतां गणपती विसर्जनाक वयता, तेन्ना आमी आतां इतली वर्सां नोट करता की लोक हार घेता आनी तेजे जिगी बीन आसता तो डायरेक्ट पाणयान असो उडयता, म्हणजे कशें स्टायल जाली तसो उडोवप. सो मागीर तें बंद करा.
तुमकां डस्टबिन्स दिता आमी ह्या वर्सा आमी इनिशिएटीव घेतली चवथीक डस्टबिन्स दवरता तितून कायंडली तो डिस्पोज करा म्हणून अशें प्लास्टीक आनी अशी डर्टी करूं नाका लेट कीप एवरीथींग क्लीन सो दॅट इट वील बेनिफीट यू ओनली टुमोरो. व्हेरी गुड. बाबू तुजो मेसेज कितें सगळ्या जाणांक तुमी जशें आतां हें काम सुरू केलां तें काम गांवागांवांत बाकीच्या भुरग्यांनी सुरू करूंक जाय काय नाका? हय सर. कितें सांगतलो तूं तांकां? एकटो म्हजो फ्रेंड वयतालो तेका सगळे तापेतीचे हे दिसले आनी तो म्हणूं लागलो हे कितें म्हणूं लागलो. हां तो म्हणलो हें कितें म्हणजे अशें जावंक जायना बरोबर. व्हेरी गुड. शाण्या तुजो मेसेज कितें लोकांक? म्हाजो मेसेज आसा की आमी खंय वयता आतां जर आमी खंय वयता भोंवपाक तेन्ना आमी चिप्स व्हरता ड्रिंक्स व्हरतात ती आमी तें घेवया पूण तेज्या वांगडा एक कपड्याची पिशवी ना तेज्या वांगडा एक गार्बेज बॅग घेवपाचें सो तुजें तें जालें काय तितून घाल मागीर घरा गेली काय परत तें उडयात. येस व्हेरी गुड. म्हाजो मेसेज आहा की तुमी ड्राय वेस्ट आनी वेट वेस्ट सेपरेट करा. जे वेट वेस्ट आहा ती झाडां पोंदा घाला आनी जे ड्राय वेस्ट आहा ते तुमच्या लागीं कलेक्शन सेंटरा कडेन उडोवप. व्हेरी गुड. जे लोक आतां बियर सोरो बीन पिता पळय ते ग्लास काडटा थंयच उडयतात मागीर ते पावसाच्या सिजनान कितें पाणी बीन भरता आनी हें जाता सगळें जळारी जाता आनी ते जळारी पासून आमकां इतको रोग जावं शकता मलेरिया डेंगू अशे खूब रोग जावं शकता. हे लोकांनी करचें न्हू. तर ह्या बच्चे कंपन्यांनी पूर्ण गोव्यातल्या लोकांना मग लहान मोठ्यांना सगळ्यांनाच आपापल्या पद्धतीनं संदेश दिलेला आहे स्वच्छतेबाबत. कशा पद्धतीनं आपला गाव स्वच्छ ठेवता येईल कशा पद्धतीनं आपला गाव सुंदर ठेवता येईल. तर नादोड्याच्या या हॅशटॅग गावा खातीर या टीमशी आम्ही या निमित्तानं आज वर्ल्ड एन्व्हायरमेंट डेच्या निमित्तानं संवाद साधला. या टीमचं काम या टीमची इनिशिएटिव्ह तुम्हाला कशी लागली आणि तुम्ही ह्या टीमचं कौतुक करणार आहात की नाही? जर तुम्ही या टीमचं कौतुक करणार आहात तर नक्कीच आमच्या मेसेज बॉक्समध्ये तुम्ही या टीमला प्रोत्साहन देण्यासाठी तुम्ही नक्कीच तिथं मेसेज करा आणि या टीमचं प्रोत्साहन या टीमला आणखी अधिक चांगल्या पद्धतीनं काम करण्यासाठी प्रेरणा द्या. दुसरी गोष्ट या टीमच्या डोक्यात अनेक इनिशिएटिव्ह आहेत अनेक उपक्रम आहेत परंतु त्यांना हवे आहे ती सगळ्यांची साथ. म्हणजे प्रत्येक वाड्यावरती डस्टबिन ठेवण्याचा मानस या टीमचा आहे आणि तशा पद्धतीनं त्यांनी काम सुरू केलेलं आहे. ते अशाच पद्धतीनं या टीमला जर वेगवेगळ्या पद्धतीनं तुम्हाला जर सहकार्य करायचं असेल किंवा मदत करायची असेल तर नक्कीच हॅशटॅग गावा खातीर नादोडा या टीमशी तुम्ही संपर्क साधा. त्यांचं काम तुम्ही जाणून घ्या आणि हे काम गोव्यातल्या प्रत्येक गावागावात प्रत्येक वाड्यावरती हे काम पोचून फक्त एक नादोडा गावच नव्हे तर गोव्यातले सगळे गाव हे सुंदर स्वच्छ गाव म्हणून या गावांची एक वेगळी ओळख तयार व्हावी. मला वाटतं वर्ल्ड एन्व्हायरमेंट डेच्या निमित्तानं आज या टीमशी संवाद साधण्याचा योग गोवन वार्ता लाईव्हला मिळाला. आज वेगवेगळ्या स्तरावरती वेगवेगळे कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहेत परंतु या सगळ्या कार्यक्रमात आम्हाला आजचा हा कार्यक्रम खूपच भावला कारण आजच्या या कार्यक्रमामध्ये जी नॅचरल म्हणजे नैसर्गिकता जी आहे मुलांच्या मनात आपल्या गावाविषयी आपल्या परिसराविषयी जी एक जागृतीची भावना निर्माण झालेली आहे ती महत्त्वाची आहे आणि हीच भावना गोव्यातल्या प्रत्येक मुलामध्ये प्रत्येक नागरिकामध्ये तयार व्हावी अशी आमची इच्छा आहे. या सगळ्या टीमचं मी कौतुक करतो त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि मला वाटतं तुम्ही सुरू केलेलं हे काम नक्कीच गोव्याच्या प्रत्येक गावागावात पोचेल आणि प्रत्येक गावात हॅशटॅग गावा खातीर ही इनिशिएटिव्ह एक मोठा उपक्रम म्हणून याला मान्यता मिळणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट ज्ञानेश्वर वरकसह मी किशोर नायक गावकर गोवन वार्ता लाईव्ह.